वैभव खेडेकर यांचा पक्षप्रवेश अजूनही वेटिंगवर आहे। खेडेकर यांचा आज भाजपमध्ये पक्षप्रवेश होणार होता, मात्र वैभव खेडेकर मुंबईत आलेले आहेत, मात्र अजूनही त्यांचा पक्षप्रवेश होऊ शकलेला नाहीये। राज्यात सगळीकडे अतिवृष्टीचं सावट आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर अनेक नेत्यांनी त्यांचे दौरे रद्द केलेले आहेत। एकनाथ शिंदे असू देत, फडणवीस असू देत, मात्र त्याच पार्श्वभूमीवर त्यांचा पक्षप्रवेश रद्द झाल्याची किंवा वेटिंगवर गेल्याची शक्यता असू शकते। आपल्यासोबत बोलण्यासाठी वैभव खेडेकर जे आहेत। खेडेकरजी, आपण जर पाहायला गेलं तर आज तुमचा पक्षप्रवेश होता भाजपमध्ये, मात्र तो कुठेतरी लांबणीवरती किंवा वेटिंगवरती असलेला आपल्याला पाहायला मिळतंय। काय नेमकं चाललंय? बघा सर, थोडी सुधारणा करतो। पक्षप्रवेश हा लांबणीवरती पडलेला नाही। काही अशा घटना असतात की त्या राजकारणामध्ये होत असतात। मागचा पक्षप्रवेश आदरणीय खासदारजी नारायणरावजी राणेसाहेब यांची तब्येत बिघडल्यामुळे आणि मराठा आणि ओबीसी आरक्षणामुळे त्या ठिकाणी पुढे गेला होता। आज देखील काहीशी त्या पद्धतीचीच काही वेगळी परिस्थिती निर्माण झाली आहे, काही नियोजित दौरे पुढे गेल्यामुळे। परंतु कालच मला या ठिकाणी माहिती पडलं होतं की आजचा पक्षप्रवेश उद्या घेतलेला आहे, पुढे घेतलेला आहे। परंतु ही सगळी माझ्या कोकणात आलेली माणसं माझ्याकडे गाड्या करून आली होती, कारण आज सकाळी निघायचं होतं। त्यामुळे यांना सर्वांना नाकारू शकत नव्हतो। आणि कोकणामध्ये वैभव खेडेकरचं काहीच नाही की वैभव खेडेकर म्हणजे कोकण नव्हे असं जे म्हणत होते, त्याने आज येऊन बघावं की त्या किती मोठ्या संख्येनं माझ्यावरती गाड्या आलेल्या आहेत आणि किती मोठ्या संख्येनं पदाधिकारी कार्यकर्ते आहेत, हा दाखवण्याचा माझा प्रयत्न या ठिकाणी होता। आज मी या ठिकाणी आलेलो आहे। 350 पदाधिकाऱ्यांची यादी दिलेली आहे। मला माहिती आहे भाजप भारतीय जनता पार्टी ही माझा पक्षप्रवेश आज नाही तर उद्या करून घेईल। यापूर्वीच मी भारतीय जनता पक्षाचं काम सुरू केलेलं आहे आणि भविष्यात देखील यश मिळेपर्यंत मी हे काम सुरू ठेवीन। नक्कीच। मात्र तुम्ही म्हणता की आज किंवा उद्या हा पक्षप्रवेश होता, म्हणजे आजचा पक्षप्रवेश होता तो निश्चित नव्हता, तरी सुद्धा तुम्ही मोठ्या संख्येने आला। बघा, आता मी आदरणीय आमचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांनी मला डोंबिवलीला बोलवलं आहे प्रमुख कार्यकर्त्यांना। त्या प्रमुख कार्यकर्त्यांना घेऊन मी त्या ठिकाणी जातो आहे। निश्चित काहीतरी चांगलं त्या ठिकाणी मला आपल्या सर्वांना ऐकायला मिळेल। निश्चित आनंददायी घटना त्या ठिकाणी घडते असं मला वाटतं आहे। आणि मी यापूर्वीच भाजपवासी झालेलो आहे, त्यामुळे मला आता फक्त औपचारिकता आहे। त्यामुळे निश्चित